बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी 7 वर्षापूर्वी सावकाराकडून 2.5 लाख रुपये 10% व्याजानं उसने घेतले होते। याची परतफेड देखील 25,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे करण्यात आली। मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता। तुझ्याकडून वेळेवर पैसे देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असं म्हणत सावकारानं राम फटाले यांचा मानसिक छळ केला। वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यानं एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली। दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल असून 3 जण अटकेत आहेत। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केलंय। यातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर लक्ष्मण जाधव हा भाजपचा पदाधिकारी आहे। जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती। हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकानं आत्महत्या केल्यानं सावकारीचा प्रश्न समोर आलाय। या संदर्भात बीड पोलीस आता काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या।